नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल. I is equal to 2 log x plus 3 upon x into 3 log x plus 2 into log x square plus 1 dx. सबस्टिट्यूशन करून बघूया. खूप कॉम्प्लिकेटेड फंक्शन दिसताना तरी दिसतंय. लॉग एक्स वगैरे आहे. लॉग एक्सला सबस्टिट्यूशन केली तर डी एक्सच्या आजूबाजूच्या सगळ्या टर्म्स या डी टीमध्ये कन्वर्ट झाल्या पाहिजे. ते होतंय का आधी बघू, मग सबस्टिट्यूशन करू. सो लॉग एक्सला सबस्टिट्यूशन केलं तर डेरिव्हेटिव्ह होता 1 अपॉन एक्स. ते आहे का बघू. सो 1 अपॉन एक्स हे दिसतं इथे एक्स आणि डी एक्स. सो 1 अपॉन एक्स डी एक्स इथे ॲब्सॉर्ब होऊन जाईल. सो आपण सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे. सबस्टिट्यूशन केल्यानंतर जे इंटिग्रेशन येईल ते इंटिग्रेशन बघून मग ठरवायचं की कुठली मेथड तिथे अप्लाय करता येईल. सो आधी पहिल्यांदा सबस्टिट्यूशन करूया. सबस्टिट्यूट पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. That implies 1 upon x dx is equal to dt. हे जे आहे ते थोडं सिंपल फॉर्म मध्ये होतं. Therefore I is equal to integration of 2t plus 3 upon हे 1 upon x त्याच्यात गेला dx मध्ये. फर्स्ट ब्रॅकेट इज 3t plus 2 and second bracket is t square plus 1 upon x dx सगळं dt. सो आता हे I फॉर्म झाले. आता इथे बघितलं तर दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट आहे. तो आपण जर इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज केलं तर तो इन द फॉर्म ऑफ ॲडिशन ऑर सबट्रॅक्शनमध्ये येईल आणि ते इझी होईल सॉल्व करायला. तर ते आता आपण करूया. त्यासाठी ABC कॉन्स्टंट लागतात. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा जो फर्स्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यात मी सांगितलं की कुठल्या ट्रिक कधी यूज करायचे, म्हणजे कसे कॉन्स्टंट यूज करायचे. रिपीटेड लिनियर फंक्शन असेल तर काय कॉन्स्टंट यूज करायचे. सिम्पल सगळे लिनियर फंक्शन्स म्हणजे सगळे लिनियर प्रॉडक्ट्स असतील तिथे तर काय फंक्शन किंवा काय कॉन्स्टंट यूज करायचे ते पण आपण बघितलंय. आता इथे हे एक्झाम्पल असं आहे की एक लिनियर फंक्शन आणि एक क्वाड्रॅटिक फंक्शन आहे. दिसताना दोनच ब्रॅकेट आहेत म्हणजे दोनच व्हेरिएबल दोनच कॉन्स्टंट लागतील असं आपल्याला वाटेल. पण तिथे एक क्वाड्रॅटिक फंक्शन येतं तेव्हा कॉम्बिनेशन ऑफ 2 कॉन्स्टंट घ्यावं लागतं. हे त्या व्हिडिओत जाऊन तुम्ही बघू शकता की कशासाठी कसे कॉन्स्टंट यूज करायचे. सो आता इथे आपल्याला ह्या ब्रॅकेटसाठी 2 कॉन्स्टंटचं कॉम्बिनेशन आणि ह्या ब्रॅकेटसाठी एक कॉन्स्टंट असं लागेल. सो आपण हे जे इंटिग्रेशन आहे ते इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन या मेथडने सॉल्व करूया. सो हे कन्सिडर करूया. कन्सिडर फंक्शन 2t plus 3 अपॉन फर्स्ट ब्रॅकेट 3t plus 2 into t square plus 1 is equal to, this can be written as a first in upon linear function 3t plus 2 plus second plus third असं घेतो आपण. म्हणजे काय, जर क्वाड्रॅटिक फंक्शनला आपला जो न्यूमरेटर घ्यायचा आहे तो bt प्लस याच्या लिनियर फंक्शनच्या कॉम्बिनेशन मध्ये घ्यावा लागतो अपॉन t स्क्वेअर प्लस 1. एकदा आपलं लिहून झालं की आता पुढचं सिंपल आहे. क्रॉस मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटर कॅन्सल होतील, न्यूमरेटर इज इक्वल टू न्यूमरेटर वगैरे ती मेथड फॉलो करायची. सो विच इज इक्वल टू a इंटू दिस a इंटू टी स्क्वेअर प्लस 1 प्लस bt प्लस c इंटू 3t प्लस 2. डिनॉमिनेटर कॅन्सल होणार आहे लेफ्ट आणि राईट साईडचा. 2t प्लस 3 हा लेफ्ट साईड. तर हा थोडंसं ओपन करून घेऊया. म्हणजे at स्क्वेअर प्लस a plus bt 3t means 3bt square plus bt and 2 plus 2bt 3ct plus 2c. लेफ्ट साइड आहे 2t plus 3. आता आपण काय करतो की लेफ्ट साइडचे आणि राईट साइडचे, कारण हे सगळे एकत्र करून ते सॉल्व करणं सोपं नाही. सो आपण कंपॅरिझन करणार. टी स्क्वेअरला टी स्क्वेअर, टीला टी, त्यांचे कोएफिशियंट कंपेअर करायचे. व्हेरिएबल जे ते दिसतात सेम व्हेरिएबल्स त्यांचे सेम जे काही कोएफिशियंट आहेत ते कंपेअर करायचे आणि त्यावरून काही इक्वेशन्स फॉर्म होतील. त्यावरून आपल्याला ए बी सी या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज मिळतील. त्या व्हॅल्यूज एकदा मिळाल्या की याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. त्या सगळ्या व्हॅल्यूज ए आणि बी सीच्या तिथे इक्वेशन 1 मध्ये प्लेस करायच्या आणि मग हे इंटिग्रेशन म्हणजेच हे इंटिग्रेशन आपण म्हणून ते सॉल्व करायचं. आता आपण हे थोडं कंपॅरिझन करण्यासाठी सिम्प्लिफाय करून घेऊ आणि इक्वेशन 1 आपल्याला नंतर लागेल. जेव्हा आपण एबीसीच्या व्हॅल्यूज काढू तेव्हा आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल. सो दिस लेफ्ट साइड 2t plus 3 is equal to
आता हे थोडं टी स्क्वेअर आपण एकत्र घेऊ. टी स्क्वेअर कॉमन आलं की अनकॉमन a प्लस 3b इंटू टी स्क्वेअर प्लस टी कॉमन घेऊया. हे टी आहे 2b प्लस 3c ब्रॅकेटमध्ये 2b प्लस 3c इंटू टी प्लस कॉन्स्टंट. एबीसी कॉन्स्टंट आहे तिथे, टी हे व्हेरिएबल आहे. कॉन्स्टंट आहे a प्लस 2c. सो a प्लस 2. आता इथे टीच्या टर्म टीला टी स्क्वेअरला आणि कॉन्स्टंटला कम्पेअर करायचे असतात. जेव्हा तिथे टी स्क्वेअरची टर्म दिसत नाही याचा अर्थ लेफ्ट साईडला टर्म आहे पण त्याचा कोएफिशियंट 0 आहे असं आपण म्हणतो. सो ते 0ला कम्पेअर करायचं. त्यामुळे इथे टी स्क्वेअर लेफ्ट साईडला नाही पण इथे याचा कोएफिशियंट हा आहे राईट साईडला टी स्क्वेअरचा. सो हा 0ला कम्पेअर करायचा. दॅट इम्प्लाइज 0 इज इक्वल टू a प्लस 3b. टीच्या कम्पेअर करायच्या 2 इज इक्वल टू 2b प्लस 3c. कॉन्स्टंटला 3 इज इक्वल टू a प्लस 2c. आता ही जी इक्वेशन्स आहेत ती सॉल्व करायची. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो तशी करायचे. पण इथे 3 व्हेरिएबल्स आहेत त्यामुळे कुठली तरी 2 इक्वेशन्स इन 2 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स असं आपल्याला ते थोडंसं आणावं लागेल. मग ती सॉल्व करायची आणि मग उरलेल्या कॉन्स्टंटची सगळी व्हॅल्यू काढायची. आता इथे 0 असल्यामुळे ह्या दोघांचं रिलेशन डायरेक्ट मिळेल. हे 3b ला इकडे टाकलं की डायरेक्ट मिळेल. त्यामुळे ते यूज करायचं ह्या 2 इक्वेशन्स मध्ये आणि मग ती 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करता येते. आता ही इक्वेशन्स आपल्याला नंतर लागणार आहेत. आधी आपण ही 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करू पण ही इक्वेशन्स नंतर लागणार आहेत आपल्याला. आता काय करता येईल 0 इज इक्वल टू a प्लस 3b. सो 3b ट्रान्सफर केलं की मायनस 3b इज इक्वल टू a. यावरून a आणि b चं रिलेशन मिळालं. या a b चे रिलेशन आपण इथे यूज करूया. सो a रिप्लेस होईल b ने. मग हे bc आणि हे bc मधलं इक्वेशन होईल. मग ते सायमल्टेनियसली सॉल्व करता येईल. सो this equation becomes 3 is equal to a च्या इथे minus 3b plus 2. सो आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन कन्सिडर करायचं. सो कन्सिडर. सो bc च्या व्हॅल्यूज मिळतील मग त्यामधून a काढता येईल वगैरे. सायमल्टेनियसली सॉल्व करूया आपण. कन्सिडर 2 is equal to 2b plus 3c आणि 3 is equal to minus 3b plus 2c. आता ही सायमल्टेनियसली सॉल्व करायचे म्हणजेच काय याला कितीने बी सेम करता येईल कारण हे मायनस साईन हे प्लस साईन ते कॅन्सल होईल लगेच. ह्याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो ही इक्वेशन्स कन्सिडर केली आहेत. आता सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व करणं वगैरे तुम्ही अगदी 5th किंवा 6th स्टँडर्डमध्ये शिकला असाल ते तर तुम्ही करू शकता. इझी आहे ते. सो आपण याने मल्टिप्लाय करूया. दॅट इम्प्लाइज काय इक्वेशन्स होतील याला 3 ने करूया मल्टिप्लाय आणि याला कितीने 2 ने लागेल. सो 6 इज इक्वल टू 6b प्लस 3 3 9c and 6 is equal to minus 6b plus 2 into 4c. So 6 6 12 झालं मायनस मायनस कॅन्सल झालं प्लस 13c झालं. त्याच्यावर आपल्याला c ची व्हॅल्यू काढता येईल. सो दॅट इम्प्लाइज c is equal to 12/13. सो फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला मिळाली c is equal to 12/13. आता ही व्हॅल्यू अजून कुठल्या इझी इक्वेशन मध्ये यूज करून दुसरी व्हॅल्यू काढता येईल तर हे इक्वेशन दिसते a प्लस 2c इज इक्वल टू 3. हे इक्वेशन यूज केलं तर a ची व्हॅल्यू मिळेल. सो ते इक्वेशन यूज करूया. a प्लस 2c इज इक्वल टू 3 हे इक्वेशन आहे आपल्याकडे अवेलेबल. त्याच्यावरून आपण a ची व्हॅल्यू काढू शकतो. सो c व्हॅल्यू मिळाले. सो a प्लस 2c मीन्स 12/2 इंटू 12/13 इज इक्वल टू 3. आता ते सॉल्व करायचं आणि याची व्हॅल्यू काढायची. सो 24/13 मग 13 इथे आले 13a प्लस 24 इज इक्वल टू हे 13 कॉमन जर आहे ते इकडे नेले 13 इंटू 3 म्हणजे 30 होईल. 13 39 24 तिकडे न्यायचे. सो 13a प्लस इज इक्वल टू 39 मायनस 24 इथे आले 15. देअरफॉर a इज इक्वल टू हे 15 अपॉन दिस 13 इकडे. सो a ची व्हॅल्यू मिळाली 15/13. a आणि c दोन व्हॅल्यूज मिळाल्या त्यामुळे ह्या कुठल्या b असणाऱ्या एका इक्वेशनचा यूज करायचा आणि त्याच्यावरनं b काढायचं. इथे तर हे डायरेक्टच आहे ना हेच इक्वेशन यूज करून आपण b ची व्हॅल्यू काढू शकतो.
सो बी ची व्हॅल्यू काढूया, -3b इज इक्वल टू ए. हा ए यूज करायचा आणि बी काढायचं. सो ए आहे 15/13. देअरफॉर -3b इज इक्वल टू 15/13. तर 3 इकडे नेला की काय होणार, मायनस पण तिकडे नेलं म्हणजे बी इज इक्वल टू -15/13 इंटू हे 3 15 म्हणजे आता -5/13. एकदा ते चेक करा नीट, साईन कॅरी केल्या आहेत ना, प्लस कुठे काय प्रॉडक्ट आहे, कुठे डिव्हिजन आहे, ती व्यवस्थित केली आहेत ना, आणि ते सगळं करून त्या व्हॅल्यूज लिहायच्या -5/13. कारण काय एखादी व्हॅल्यू ABCची जर रॉंग आली तर फक्त काय होणार आहे, मेथड तुमची बरोबर असणार आहे, फक्त लास्ट तुमचं जे आन्सर असेल ते थोडंसं वेगळं असेल. मी जेव्हा इथे एक्झाम्पल सॉल्व करते तेव्हा कधी कधी अनावधानाने एखादं साईन मायनसचं प्लस, प्लसचं मायनस कॅरी आउट करायचं राहिलं, किंवा इथे आता कॅन्सल करायचं विसरलो, किंवा असं काहीतरी होऊ शकतं. आणि तसं होऊन तेच कॅरी करून शेवटी आन्सर काढलेलं असूही शकतं, असेलच असं नाही म्हणत आहे, असू शकतं. तर आधी खूप आपण एक्झाम्पल सॉल्व केलेली आहेत. तर कुठल्याही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जर अशी चूक आढळली असेल तर नक्की ती कमेंटमध्ये मला लिहून पाठवा की तुमची इथे चूक झालेली आहे किंवा हे साईन चुकलेलं आहे तुमचं. आणि तुम्ही ती सगळी एक्झाम्पल स्वतः सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला कुठे काही चुकलं असेल तर तेही लक्षात येईल. मेन आपलं काय इथे उद्दिष्ट आहे की तुम्हाला मेथड नीट समजली पाहिजे. बाकी जे हे अल्जेब्राईक जे काही आहे ते चुकून माझं एखादं साईन इकडे तिकडे झालं, किंवा इथे 3च्या ऐवजी 39 लिहिलं, म्हणजे चुकून जर झालं असेल तर ते तुम्ही तेवढं समजून घ्या. आणि जर तसं कुठे झालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो आता आपण ABCच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत ही इक्वेशन्स यूज करून. आता आपल्याला परत इक्वेशन 1 लागेल, कारण आपण हे जे फंक्शन आहे ते कन्सिडर केलं होतं ABCच्या फॉर्ममध्ये. तर ते इक्वेशन 1 घेऊया आणि तिथे व्हॅल्यूज सगळ्या सबस्टिट्यूट करू. So putting these values in equation 1, ABCच्या values equation 1 मध्ये we will have 2t plus 3 upon 3t plus 2 into t square plus 1 can be written as A. A means किती आहे 15/13 upon this 3t plus 2 plus BT plus C असेल. So BT, B means -5/13 BT plus C is squared by 13 upon second bracket t square plus 1. सो हे इक्वेशन 1 होतं, त्याच्यात आपण ABCच्या व्हॅल्यूज घातल्या. त्यामुळे नेक्स्ट स्टेपला तुम्ही द्यायचं देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ लेफ्ट साइड विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dt तिथे येणार होता इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस राईट साइड विथ रिस्पेक्ट टू t. आता राईट साईडचं इंटिग्रेशन घेणं थोडं इझी आहे, कारण हे ॲडिशनच्या फॉर्ममध्ये आलं आहे आणि दोन्ही यांना एकच डिनॉमिनेटर आहे, त्यामुळे ते आपल्याला फॉर्म्युले यूज करता येते. आता आपण ह्याचं सेपरेटली इंटिग्रेशन घेऊ शकतो. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ 15/13 आहे ना, ते 13 इथे आणूया किंवा इंटिग्रेशनच्या बाहेर आणूया. सो 15/13 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/3t plus 2 प्लस आता हे आता इथे पुन्हा 2 इंटिग्रेशन्स आपण अजून सेपरेट करू शकतो, कारण ही टर्म प्लस ही टर्म न्यूमरेटरमध्ये किती टर्म्स असल्या तरी त्या सेपरेट डिनॉमिनेटर घेऊन सेपरेट करता येतात. हा साधा अल्जेब्राचा रूल आहे, आपल्याला माहिती. ते मग ह्या न्यूमरेटरच्या टर्मसाठी एकदा डिनॉमिनेटर प्लस ह्या न्यूमरेटरच्या टर्मसाठी दुसऱ्यांदा डिनॉमिनेटर, असं अजून सेपरेट करून आपण त्याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो. सो प्लस लिहिता ह्या टर्मचं साईन आहे मायनस. सो मायनस हा कॉन्स्टंट आहे 5/13, तो जो इंटिग्रेशनच्या बाहेर आणला तर इंटिग्रेशन मध्ये राहील न्यूमरेटर मध्ये t आणि डिनॉमिनेटर मध्ये c t स्क्वेअर प्लस 1 dt. नेक्स्ट न्यूमरेटर आहे प्लस, सो प्लस साइन 12/13 कॉन्स्टंट आउटसाइडला अँड आतमध्ये राहील 1 t स्क्वेअर प्लस 1 dt. कारण ह्या 2 टर्म्स आहेत त्या सेपरेट करून आपण फक्त लिहिल्या विथ साइन त्या लिहायच्या. आता या तिन्ही टर्मचं इंटिग्रेशन आपण सेपरेटली घेऊ शकतो. हे लिनियर फंक्शन आहे त्यामुळे ह्याचा डायरेक्ट लॉग घेऊ शकतो आपण. याचं लॉग फंक्शन आहे 3t plus 2 आहे त्यामुळे 3t plus 2 चं डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरमध्ये घ्यावं लागेल, पण हे इथे डायरेक्ट लॉग फंक्शन अप्लाय करू शकतो. इथे t/t² + 1 आहे. आता न्यूमरेटरमध्ये फंक्शन राहिलंय परत,
त्यामुळे तुम्ही डायरेक्ट जे फॉर्म्युले आहेत त्याच्यात कुठेही न्यूमरेटरमध्ये फंक्शन चालत नाही, तर 1 लागतं, कॉन्स्टंट लागतं काहीतरी. सो टी आहे. पण आपण त्याच्या आधीच्या काही करोलरीज होत्या, त्याच्यात पण काही फॉर्म्युले होते. त्याच्यात एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स आहे बघा. सो एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स इथे ॲडजस्ट होतंय का बघूया. म्हणजे हे जे फंक्शन आहे डिनॉमिनेटरचं त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये पाहिजे. ते आहे का? टी स्क्वेअर प्लस 1, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t, ते 2 ॲडजस्ट होते, 2t ॲडजस्ट झाले, प्लस 1चं 0. सो हे एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स फॉर्ममध्ये. आणि ह्याचा डायरेक्ट टॅन इनव्हर्स वगैरे ते माहिती तुम्हाला, डायरेक्ट फॉर्म्युला आहे. सो आपण सेपरेटली काढू शकतो किंवा इथे आता सिम्पल आहेत, तसं काही सेपरेटली काढायची गरज नाही. फक्त इथे काय करावं लागेल, 2 ॲडजस्ट करावा लागेल. तर तुम्ही नेक्स्ट स्टेपला तो 2 ॲडजस्ट करून घ्या. सो विच इज इक्वल टू 15/30 इंटिग्रेशन dt बाय, त्याला तर आपण डायरेक्ट लॉग वापरणार आहोत, 2 मायनस 5/13 इंटिग्रेशन ऑफ, इथे आता आपण 2t करणार आहोत. सो इथे 2t केलं तर एक्स्ट्रा 2 आणले म्हणजे इथे 13 × 2 डिनॉमिनेटरमध्ये पण ते आणावे लागतील. टी स्क्वेअर प्लस 1 dt प्लस 12/13 इंटिग्रेशन ऑफ 1/t स्क्वेअर प्लस 1 dt. आता सेपरेटली तिघांची इंटिग्रेशन्स कॅल्क्युलेट करूया. सो I इज इक्वल टू हे 15/13 इंटू याचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ लिनियर फंक्शन येते मी डायरेक्ट इंटिग्रेशन 3t प्लस 2, पण हा ब्रॅकेट नुसता t नाही, लॉग टी असतं तर म्हणजे 1/t असतं तर लॉग टी असं आन्सर आलं असतं, पण 3t प्लस 2 काहीतरी वेगळं आहे ना. सो ह्याचा डेरिव्हेटिव्ह इथे डिनॉमिनेटरमध्ये लागतो. सो 3tचं डेरिव्हेटिव्ह 3 प्लस 2 मायनस इथे काय काय ॲडजस्ट झालं, 5/26 झाला, 5/26 इंटू आता हे ॲडजस्ट झालं बिकॉज एफ डॅश अपॉन एफ एक्स, एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, लॉग ऑफ एफ एक्स. सो लॉग ऑफ एफ एक्स, एफ एक्स काय डिनॉमिनेटर टी स्क्वेअर प्लस 12/13 आणि 1/a² प्लस x² असं आहे ना, ते 1/x² प्लस x², याचं असतं टॅन इनवर्स, म्हणजे 1/a टॅन इनवर्स x/a असं त्याचा आन्सर आहे. हे सगळे फॉर्म्युले तुम्ही रिझनमध्ये लिहा की हे फॉर्म्युले यूज केले प्रत्येक इंटिग्रेशनसाठी. सो 1/x² प्लस x² मीन्स 1/a, a काय इथे 1 आहे, सो 1/1 टॅन इनवर्स x/a, टॅन इनवर्स t/1 मीन्स टॅन इनवर्स t, सो 1/1 टॅन इनवर्स t प्लस c. सो सगळ्यांची इंटिग्रेशन्स काढून झाले. हे तुमचं आन्सर आलंय खरं तर फायनल असं म्हणू शकता याला, पण थोडंसं अजून लॉगच्या टर्म्स दिसत आहेत, तर लॉगचे काही आयडेंटिटीज वगैरे यूज करून आपण ते थोडंसं ॲडजस्ट करू शकतो. आता लॉग आधी हे 3-3 म्हणजे ते 5/13 असं झालं. आता आपण खरं तर लॉग ॲडजस्ट करू शकतो, पण आता इथे बघा आपण आधी इथे हे घेऊया लिहून 5/13 इथे दिसतंय लॉग ऑफ 3t प्लस 2, हा कॉन्स्टंट इथे चालत नाही, मायनस 5/26 लॉग ऑफ टी स्क्वेअर प्लस 1 प्लस 12/13 टॅन इनवर्स टी. फायनल आपण ते टीच्या तिथे लॉग एक्स लिहिणार वगैरे ते सगळं नंतर आहे, पण आधी इथे काही ॲडजस्ट होते का लॉगचा फॉर्म्युला, लॉगचे फॉर्म्युले यूज करून, तर हे होऊ शकतं. पण नुसतं लॉग मायनस लॉग असतं तर झालंच, हा मागे जो कॉन्स्टंट आहे तो इथे चालत नाही. आता 2 प्रकारे तुमचं इथे आन्सर येऊ शकतं, याची 2 आन्सर्स असणार आहेत, कारण कसं लॉग ॲडजस्ट करतात त्याच्यामुळे. इथून 5/13 आणि 5/13 जर कॉमन घ्यायचे आले तर 1/2 इथे राहणार आहे. आता हे 1/2 इथे ठेवून चालत नाही, कारण लॉग मायनस लॉग लागतं, मग ते 1/2 आपण इकडे आणणार, याला पॉवर म्हणून देणार, पण 1/2 पॉवर म्हणजे स्क्वेअर रूट, त्यामुळे ह्या सगळ्यांचं स्क्वेअर रूट होईल, तर ते तशा पद्धतीने यूज करावं लागेल. किंवा मग 5/26 दोघांमधनं जर कॉमन काढायचं आलं तर इथे 2 एक्स्ट्रा येतील. कसे येतील 2 एक्स्ट्रा, कारण इथे 5/26 कॉमन काढायचे म्हटलं या दोन्हीकडे सेमच असायला हवं ना, अनकॉमनच फक्त आपण आतमध्ये घेऊ शकतो. सो मग 5/26 कॉमन काढायचं, इथे नाहीच आहे 26, मग ते करायला लागतील, मग इथे 2 ने मल्टिप्लाय करायला लागलं, पण फक्त डिनॉमिनेटरला चालेल का 2 ने मल्टिप्लाय करून, सो न्यूमरेटरला आपण 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. म्हटलं तसं इथे कुठलाही कॉन्स्टंट ठेवून चालत नाही, लॉग एक्स मायनस लॉग वायच्या तो फॉर्म्युला यूज करायला, मग हा जो 2 कॉन्स्टंट राहिला आहे तो इकडे आणावा लागेल. सो 2 पद्धतीने आन्सर काढू शकता.
5/26 कॉमन घ्यायचं तर ही ऍडजस्टमेंट करायची. 5/13 कॉमन घ्यायचं तर 1/2 इथे राहतील, मग ते इथे पॉवर म्हणून द्यायचं. ही टर्म तशीच आहे, ह्याला काही ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, ती तशीच राहणार आहे थर्ड टर्म. सो आपण हे 26 वाला कन्सिडर करू. सपोज 26 आपल्याला कॉमन घ्यायचे म्हणून इथे 2 आणि इथे 2 ऍडजस्ट केले. सो 5/26. आता 5 हे 26 आणि हे 5/26 कॉमन राहील. आता हा जर 2 आहे तो इथे ठेवून चालत नाही, कारण हा प्रॉपर्टी प्रमाणे. सो 2 ला आपल्याला इथे येतं ना माहितीये तुम्हाला. आता x log n log x कॅन बी रिटर्न ॲज log x raised to n. हे आपण हे करू शकतो माहिती. हा n आहे तो इथे आणू शकतो याची पॉवर म्हणून. ती प्रॉपर्टी फक्त यूज करूया. सो हा 2 आहे तो इथे ठेवून चालणार नाही, ह्याचं हे म्हणून आणावं लागेल. सो log ऑफ, आता काय करायला बघू, 5/20/6 कॉमन आलं की ह्या 2 ला इकडे द्यावं लागेल. log ऑफ 3t plus 2 square minus this log of t square plus 1. म्हणजे आयदर याला स्क्वेअर येईल और ह्याला स्क्वेअर रूट येईल. तुम्ही 5/26 कॉमन घेताय 5/13 कॉमन घेताय त्याच्यावर डिपेंड आहे. हे तसंच राहणार. 12/13 tan इनवर्स t प्लस c. टीच्या नंतर शेवटच्या स्टेपला करू log x. आता लॉगची प्रॉपर्टी वापरता येईल, कारण लॉग ऑफ समथिंग मायनस लॉग ऑफ समथिंग. लॉग ऑफ x मायनस लॉग ऑफ y असेल तर काय लिहितं, लॉग ऑफ x अपॉन y. सो दॅट इम्प्लाइज 5/26 into bracket log of x. X means this 3t plus 2 square upon this t square plus 1 plus 12/13 tan inverse of t plus c. आता याच्यातनं काही कॉमन वगैरे घ्यायची गरज नाही, कारण इथे लॉग नाही आहे, त्यामुळे कॉमन घेऊन काही कॉन्स्टंट कॉमन घेतलं तर काही फरक पडणार नाही त्याचा. सो फायनल आन्सर इज, आता लॉग टी मधलं आहे ते आन्सर ते सगळं आपल्याला एक्स मध्ये आणायला लागेल. म्हटलं तसं दोन पद्धतीने येईल. 5/13 जर कॉमन घेतलं असतं तर इथलं स्क्वेअर रूट राहिलं असतं, इथे स्क्वेअर रूट आलं असतं. 5/26 कॉमन घेतल्यामुळे तो 2 ऍडजस्ट झाला आणि इथे स्क्वेअर आला असेल. दोन प्रकारे आन्सर याचा लिहू शकतात आणि दोन्ही बरोबर आहेत. सो आय इज इक्वल, फक्त रिप्रेझेंटेशन वेगळं आहे. आन्सर म्हणजे त्याची व्हॅल्यू वेगळी असं नाही, त्याचं रिप्रेझेंटेशन डिफरंट आहे. सो 5/26 इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ, आता आपण टीच्या इथे एक्सच्या फॉर्म मध्ये आणूया, म्हणजे 3 log x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन log x स्क्वेअर प्लस 1 हे झालं प्लस 12/13 tan inverse t means log x plus c. सो हे फायनल आन्सर आलं. किंवा दुसरं आन्सर आलं असतं 5/13 log ऑफ, हा ब्रॅकेट तसाच, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर रूट आणि प्लस 12/13 मिळेल. तर दोन्हीचं फक्त रिप्रेझेंटेशन मिळेल. सो अशा पद्धतीने आपण हे इंटिग्रेशन बाय पार्ट्स ह्या फॉर्मने इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं.